वंदे वंदे प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा। नमस्कार मित्रांनो, आपण आज पेवेमध्ये आहोत। तिथे जिल्हा परिषद शाळा पेवे क्रमांक 1ची 75 वर्ष झालेत पूर्ण। त्याचा कार्यक्रम आहे ते आपण आज इथे बघूया। नमस्कार, मी शिवपुत्र अण्णाप्पा हत्ती, जिल्हा परिषद शाळा पेवे नंबर 1 या शाळेचं मुख्याध्यापक। आज दिनांक 26 जानेवारी 2024 हा जो शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा संपन्न करत आहोत, तर या कार्यक्रमासाठी मी आपणासमोर या शाळेची थोडक्यात पार्श्वभूमी सांगत आहे। सन 1948 रोजी या शाळेची स्थापना झाली। या शाळेची इमारत कैलासवासी धोंडू गणपत साखरे यांनी विनामूल्य जागा या ठिकाणी दिलेली होती आणि अशा या दुर्गम परिस्थितीमध्ये एखाद्या दानशूर व्यक्तीने जागा देणं म्हणजे फार मोलाचं सहकार्य लाभलं असं म्हणायला काही हरकत नाही। हळूहळू या इमारतीचं वटवृक्ष निर्माण झाला आणि या वटवृक्षाच्या आज त्या ठिकाणी जवळजवळ 7 खोल्या आणि 3 इमारती आज उभ्या आहेत आणि दुसरी इमारत जी निर्माण झाली ती कैलासराम सोनू तांबे पेवे गावठण यांनी आपल्याला विनामूल्य जागा दिलेली आहे आणि आज या शाळेमध्ये इयत्ता 7वीचे 8वीचे वर्ग मोठ्या दिमाखात सोहळ्यात भरत आहेत। तर आज तो योग साधून आज माझ्या शाळेला किंवा आमच्या शाळेला आज 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। म्हणून ग्रामीण मंडळ आणि मुंबई मंडळ या दोघांच्या सहकार्याने शाळेचा एक मोठा सोहळा स्थापन करावा, साजरा करावा अशा प्रकारचं आम्ही ग्रामस्थांच्याकडे साकडं घातल्यानंतर त्याचं रूपांतर आज आपल्या समोर जे आपण पाहतात की एवढं फार मोठं ग्रामस्थांचं मुंबई मंडळ असेल ग्रामीण मंडळ असेल त्या दोघांच्या सहकार्याने आज आपल्या समोर ही इमारत किंवा हा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे। म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आमच्या ह्या शाळेमध्ये सकाळी 7 वाजता ध्वजारोहणानंतर शाळेची शैक्षणिक दिंडी कोंड या गावावरून पेवे गावठण, पेवे बौद्धवाडी, नईवाडी इथून मिरवणूक काढून दिंडीचं रूपांतर परत पुन्हा शाळेत येऊन या ठिकाणी विविध मुलांचे गुणधर्म आणि विविध फनी गेम्स त्या ठिकाणी निर्माण केल्या आणि त्या मुलांना बक्षीस स्वरूपात अन्य मान्यवरांनी त्या ठिकाणी देणगी सुद्धा दिलेली आहे। त्यानंतर आमच्या ह्या शाळेमध्ये संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत मान्यवरांचा आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्तानं ज्या ज्या व्यक्तीने या शाळेला फार मोलाचं योगदान दिलं त्या व्यक्तीचं पुष्पगुच्छ, शिल्ड आणि शाल देऊन त्यांचा मान सन्मान राखण्यात येणार आहे। आणि त्यानंतर शाळेचा रात्री 9 वाजता मुलांचा आमच्या शाळेच्या विविध गुणधर्मांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
चांगला व्हिडिओ बोलू वंदे मातरम। माझं नाव अमित बबन महाजन, विघ्नर कॅटरर्स कुंबळे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. कुर्मा भाजी बनवले. काय बनवलंय? कुर्मा भाजी. कुर्मा भाजी. कुर्मा, व्हेज कुर्मा. असं काय काय टाकलंय? त्याच्यात फ्लावर आहे, मटार, बटाटा आणि शिमला मिरची आणि फरसबी आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. त्याच्यात साधा भात, राईस, साधा राईस. ओके. हे डाळ आहे, गोडी डाळ. कुठली डाळ आहे? गोडी डाळ. गोडी डाळ. बटाटा भाजी टाकायची. बटाटा भाजी. जिलबी. हे काय होतं? ही जिलबीची तयारी आहे इकडे. जिलबी काढतात इकडे. ओके. इकडे मटर. इकडे पुऱ्यांची तयारी आहे. कुठं पुरी? हा ग्रुप सगळं तुमचाच आहे काय? होय होय. तुम्ही पण सगळे कुंबळे काय? ओके.
कोणी जेवण टाकू नये. आपल्या बाहेरचे कार्यकर्ते उपस्थित आहेत जे आपल्याला सूचना करत आहेत. तर कार्यकर्त्यांना विनंती करतो आपल्याला जेवढं जेवण लागेल तेवढंच घ्यायचं आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेवे नंबर 1 या शाळेचा आज 75वा अमृत महोत्सव आणि आपल्या देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि मला आनंद आहे की आम्ही जवळजवळ या ठिकाणी 700 ते 800 लोक या ठिकाणी मुंबईवरून आलेले आहेत आणि असा भरगच्च असा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे. मुंबई मंडळाने याच्यासाठी जेवढं आर्थिक सहाय्य केलं तितकीच मेहनत इथे आमच्या स्थानिक लोकांनी केली आणि आज इथे पटांगण इतकं सुंदर बनवलं आहे. त्याप्रमाणे आज ते एवढे लोक जेवली इथे जेवण तर सुंदरच झालेलं आहे. सगळ्यांनी तारीफ केली जेवणाची आणि पण असं कुठं वाटतंय का बुफे टाईप आम्ही जेवण ठेवलं होतं त्यामुळे एकदम सुटसुटीतपणे हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि गावकऱ्यांनी जे अनमोल सहकार्य केलं त्यामुळं आजचा हा कार्यक्रम यशस्वी झाला. मी स्वतः माझं नाव चंद्रकांत तांबे या अमृत महोत्सव समितीचा मी अध्यक्ष आहे आणि मी त्या अनुषंगानं या माझ्या संपूर्ण गावकऱ्यांचं माझ्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो की एक जी आम्ही आज एकी दाखवली त्या एकीच्या बळावर हा एवढा मोठा कार्यक्रम करणं आम्हाला शक्य झालं आणि आज सर्व समाज एकत्र येऊन एवढा मोठा कार्यक्रम आम्ही संपन्न केला. त्याचा मला खरंच आनंद आहे. त्यामुळं जय हिंद, जय भारत. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद. थँक्यू. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. बाय बाय.